सर्व अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडवत प्रणाम. सर्वज्ञ श्री चक्रप्रभूंनी या सृष्टीवरती अवतार घेतल्यानंतर या जीवाच्या हिताकारणे, भल्या कारणे, अयोग्य जीवाला योग्य करण्यासाठी व ज्ञानाला प्रेमाला पात्र करण्यासाठी परमेश्वरांनी ज्या अनंत लीळा केलेल्या आहेत, त्या अनंत लीळांमधून जो आपल्याला बोध, समज आणि जाणीव करून दिलेली, ती बोध, समज आणि जाणीव आपल्या जीवनात उतरून आपण परमेश्वराला प्राप्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि परमेश्वर आता डोमेग्रामला आहे. अनेक सद्भक्त परमेश्वराच्या सन्निधानात आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या लीळा आता परमेश्वरांनी सुरू केलेल्या आहे. अनेक जीवांना ज्ञान, बोध, प्रेम, अयोग्य जीवाला योग्य करून प्रेमाला पात्र करण्याचं कार्य परमेश्वर ह्या डोमेग्राम येथे करतात. डोमेग्राम हे अत्यंत महत्त्वाचं आपल्याला स्थान आहे, ज्या ठिकाणी परमेश्वरांनी जवळजवळ 90% तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि म्हणून ह्या लीळा जर आपण बघितल्या, समजून घेतल्या, जाणून घेतल्या आणि आपल्या जीवनामध्ये त्या उतरवल्या तर परमेश्वर आपल्याला भेटल्याशिवाय राहणार नाही. परंतु आत्मविश्वास आपल्याला असला पाहिजे. त्या परमेश्वराला आपण स्वीकारलं पाहिजे. परमेश्वराला स्वीकारणं म्हणजे त्या परमेश्वराने दिलेली समज, बोध, जाणीव आपल्या जीवनात उतरवणं. अन्यथा आपण परमेश्वराची भक्ती करत असताना ज्या परमेश्वरांनी काय सांगितलं आहे हे लक्षात न घेता, तसं न वागता, तसं न राहता परमेश्वराची भक्ती करणं म्हणजे परमेश्वराला स्वीकारणं नव्हे. परमेश्वर एके दिवशी असंच रात्री भटोबासांनी झोळी कुत्र्यानं पळवली. कारण भिक्षा करून यायचे. भिक्षा करून आल्यानंतर जे बी आहे ते खाल्ल्यानंतर जे उरलेलं आहे ते खुंटीला टांगून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा रात्री व्याळीसाठी ते वापरायचं. अशा पद्धतीनं हा दिनक्रम सर्व सद्भक्तांचा चालू असतो. आचार्यांनी भिक्षा करून आल्यानंतर आपली झोळी खुंटीला टांगली होती आणि एके दिवशी असंच एक कुत्रा आल्यानंतर ती भटोबासांची झोळी त्या कुत्र्याने पळवली. आता दुसऱ्या दिवशी ते पुन्हा आले. त्या दिवशी गुंफा राखायची जी वेळ आहे किंवा ड्युटी आहे, कर्तव्य आहे, ते औसा मातेचं होतं. दररोज रात्री प्रत्येकाची ड्युटी आहे, कर्तव्य आहे किंवा सेवा आहे ही बदलत राहायची आणि त्या दिवशी औसा मातेची ड्युटी असल्यामुळं रात्री गस्त घालायची. औसांची पाळी असल्यामुळं त्यांच्या लक्षात आलं होतं की काल कुत्रं आलं होतं आणि ते कुत्र्यांनी आचार्यांचं झोळी पळवली होती. आजही ते कुत्रं येण्याची शक्यता आहे. कुत्रं समोर आलं आणि औसांनी त्याला दांड्याने मारलं. नॅचरल आहे. आपल्याकडे बी कधी असं होतं, आपण कुत्र्याला मारतो किंवा ते काही घेऊन जाईल ही भीती असते म्हणून त्याला हुसकत असतो. अशा पद्धतीनं औसांनी त्याला दांड्याने मारलं आणि ते कुत्रं वेदनेने केक करत पळालं. त्याला लागलं, दुःख झालं. त्याबरोबर सर्वज्ञांनी दोन्ही श्रीकरांनी श्रीमुकुट धरला आणि ते कर सर्वज्ञांनी समोर गेले. सर्वज्ञ म्हणाले, नाही का तुम्ही कुत्र्याला का मारलं? म्हणे. औसा म्हणे, जी स्वामी जगन्नाथा, काल नागदेवाची झोळी त्यांनी पळवली होती, आज पुन्हा ते आले, सोकावेल, त्याला ती सवय लागेल आणि तो दररोजच येईल म्हणून मी त्याला मारलं. आता देवाने अत्यंत महत्त्वाचं समज, बोध, जाणीव आपल्याला करून दिलेली आहे या लीळेच्या माध्यमातून. सर्वज्ञ म्हणतात, तुम्ही लोक आपल्या वस्तू सांभाळत नाही. आपली वस्तू आपण सांभाळायची. आपली वस्तू आपण कुठे टाकायची, कशाही पद्धतीने टाकायची, मग ती चोरी जाते किंवा आपल्या लक्षात राहत नाही आणि मग मात्र जर ती सापडली नाही तर आपल्या मनामध्ये किती किलमिश येतं, यांनी पळवली असेल, त्यांनी चोरली असेल, त्यांनी तसं केलं असेल. अशा ज्या गोष्टी आहे या अत्यंत चुकीच्या आहे. आपली वस्तू आपण सांभाळली पाहिजे. किंवा जे आईवडील असतात ते काळजी करतात. मुलगा एखाद्या ठिकाणी गेला, कुणीतरी त्याला सांगितलं का त्यांच्या अशा अशा मित्राबरोबर तो होता, तर आपल्या मित्राला दापटण्यापेक्षा आपण, आपल्या मुलाला बोलण्यापेक्षा आपण काय म्हणतो का तो बिघडलेला मुलं आहे त्याच्याबरोबर कशाला जातो, तो चांगला नाही, तो असा नाही, तो तसा नाही. अशा पद्धतीनं दुसऱ्याची नाव ठेवण्याची ही प्रवृत्ती आपली आहे. आणि आपण आपली वस्तू न सांभाळता दुसऱ्यांनी जर कोणी काही असं केलं तर मात्र त्याच्यावरती आपण बोल लावतो. परमेश्वर सांगतात, याला काय आई बहीण आहे का? त्या कुत्र्यांना आईबाईन असतात का ते स्वयंपाक करून ठेवतील यांच्यासाठी, मग ते येतील, ते खातील. अशा पद्धतीनं मग त्या स्वयंपाक करून घालतील, असं काय आहे का म्हटले. आपण ते आपलं सांभाळावं, आपण व्यवस्थित ठेवावं, परंतु मारू नये. कुत्र्याला मारल्यामुळे आम्ही दुखावलं म्हटले. देवाने स्पष्ट सांगितलं. श्री मुकुट पकडलेला आहे. औसांना सुद्धा आश्चर्य वाटलं. कमी मारलं कुत्र्याला, कुत्र्याला दुःख झालं, ते के करून पळालं आणि देवाने श्री मुकुटाला आपला श्रीकर लावलेला आहे आणि देव म्हणतात आम्ही दुखवलो. तर हे काय प्रकार आहे? आणि मग जी स्वामी जगन्नाथा, कुत्र्याला मारल्यामुळे आपण दुखावलात, मुकुटाला श्रीकरांनी धरलं, तर तुम्ही काय सर्व व्यापक आहात असं औसा म्हणते. आता औसाला बोध नाही आहे.
परंतु आवडी आहे, वेद आहे, पूर्वश्रमामध्ये जे त्यांनी ऐकलं असेल, समजलं असेल का परमेश्वर सर्व व्यापक असतो, परमेश्वर असा, परमेश्वर तसा, हे सर्व त्यांनी ऐकलेलं आहे. परंतु बोध नसल्यामुळं स्वामी श्री चक्रधरांवरती परमेश्वर म्हणून अजूनही त्यांची बुद्धी आलेली नसल्यामुळं त्यांना मात्र अनेक अशा अलौकिक लीलांमधून परमेश्वर जाणीव करून देत असतात. परंतु ती आवडी त्यांची अत्यंत पराकुटीची असल्यामुळं परमेश्वरच त्यांना सांभाळतात. त्या वेदवंत असल्यामुळं देवाला ते म्हणतात, देव काय तुम्ही काय सर्व व्यापक आहात. सर्व म्हणले आहोत एरवी काय नाही का, सर्व भूतात्मक म्हणले आम्हीच आहोत, ईश्वर एक आहे असं काही माहीत नाही म्हटले तुम्हाला. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी त्यांना थोडंसं निरूपण केलं. औसांना मला माहीत नव्हतं जी स्वामी जगन्नाथा, म्हणून त्या उठल्या दंडोत घातलं. आता परमेश्वर सर्व व्यापक आहे ह्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला एक संभ्रम पण निर्माण होऊ शकतो. ज्यांना बोध नाही, जाणीव नाही, ते म्हटलं देव स्वतः सांगतात की आम्ही सर्व व्यापक आहोत आणि कुत्र्याला औसांनी मारल्यानंतर त्यांना त्रास झाला, याचा अर्थ कुत्र्यामध्ये देव आहे. अन्य राटीचे जे लोक आहे ज्यांना बोध नाही ते असे समजतात का सर्व ब्रह्म जे स्वरूप आहे ते सगळीकडंच आहे. ब्रह्म जे वासनेचे जे जीव आहे ते असेच समजतात. अद्वैतवादी जे लोक आहे ते सर्व असंच समजतात की याच्यातही देव, त्याच्यातही देव, त्याच्यातही देव, सर्वच ब्रह्म, हे ब्रह्मच असल्यामुळं ते समजू शकतात. तसं ह्या लीळे माध्यमातून आपल्याला बी असं वाटेल ज्यांना बोध नाही, जाणीव नाही, की अरे देवानेच सांगितलं म्हटल्यानंतर तुम्ही असं कसं काय सांगू शकतात का ते नाही वेगळे. म्हणून ही जी गोष्ट आहे परमेश्वरांनी महावाक्यामध्ये सर्व सांगितले. सर्वात्मक तो म्हणजे काय, सर्वांच्या ठिकाणी असून तो वेगळा आहे. चेतनाच्या माध्यमातून परमेश्वर सर्वांच्या ठिकाणी आहे. जर परमेश्वराने चेतनत्व काढून टाकलं तर आपलं अस्तित्व काहीच राहत नाही. परंतु याचा अर्थ परमेश्वर आपल्या हृदयात आहे किंवा आपल्या त्याचा अंश आपल्या शरीरात आहे, आपल्या जीवात्म्यामध्ये आहे, असा होत नाही. मग परमेश्वर म्हणतात मी आहे परंतु असून नाही आहे. आणि म्हणून परमेश्वर म्हणतात आम्ही सर्व व्यापक आहोत आणि परमेश्वर एकच आहे. त्यामुळं तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे. औसांना ते लक्षात येतं. लक्षात आल्यानंतर म्हणते देवा आम्हाला ते माहीत नव्हतं, आणि म्हणून ती दंडोत घालते, आपली चूक कबूल करते, मान्य करते. अशा पद्धतीनं परमेश्वर प्रसंगानुरूप तत्त्वज्ञान सांगताय. एके दिवशी असंच औसा सराळ्याला भिक्षेसाठी जात आहे. आता तिथंच आजूबाजूचे जे गाव आहे डोमेग्रामच्या आजूबाजूला, तिथं औसा आचार्य बाकीचे सर्व सद्भक्त हे भिक्षेला जात आहे. तसं औसाही जात आहे. आणि सराळ्याला भिक्षेला गेल्यानंतर तिथे गणपत आपयो आहे. गणपत आपयोंच्या घरी त्या भिक्षेला जातात. आणि गणपत आपयो हे औसाच्या निमित्ताने देवाकडे आलेले, आणि ह्याच गणपत आपयोंच्या निमित्ताने पूजनीय माईंभट देवाकडे आलेले. म्हणजे औसा ह्या गणपत आपयोंना निमित्त आहे आणि गणपत आपय पूजनीय माईंभटांना निमित्त आहे. ही जी शृंखला आहे ही परमेश्वर कशी चालवतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्या भिक्षेला जातात. आता हे गणपत आपय हे राजमान्य ब्राह्मण आहे, श्रीमंत ब्राह्मण आहे. ते म्हणतात, गणपत आपयांनी विचारलं का आई तुम्ही कोणाचे अनुयायी म्हटले, तुम्ही दररोज भिक्षेला येतात तर तुम्ही कोण आहात नेमक्या, कोणाचे अनुयायी आहात. औसा म्हणले आम्ही श्रीचक्र स्वामीची रे. ते आता ते बोलण्याचं त्यांची जी ट्युनिंग आहे, हाय रे काय रे, म्हणजे म्हणून देव त्यांना नायिका म्हणताय. पुरुषी बोलणं, पुरुषी वागणं, पुरुषी राहणं, अत्यंत पुरुषीप्रमाणे त्यांचं जे वागणूक होते त्याच्यामुळेच परमेश्वराने त्यांना नायिका हे नाव ठेवलेलं आहे. आणि मग ते म्हणतात आम्ही श्रीचक्र स्वामीची रे. गणपत आपय त्यांनी सर्वज्ञांचे गणपत आपयांना, मग आता ही बडबडी ही काही गुपचूप थोडी बसणार आहे. ती गणपत आपयांना देवाचं वर्णन सांगते का सौंदर्य, लावण्य, औदार्य किंवा अनेक ज्या लीळा तिने अनुभवलेल्या आहे, देवाने जे सांगितलेलं आहे ते अप्रत्यक्षरित्या तिरं जे समजलं तेवढं गणपत आपयांना ती सांगते. का मी कुत्र्याला मारलं, कुत्रा ओवाळला, देवानी श्रीमुकुटाला हात लावला, आणि मग ते म्हणतात आम्ही सर्व व्यापक आहोत. अशा पद्धतीनं अनेक लीळा गणपत आपयांना देवाने सांगितलेले आहे. आणि हे वर्णन केल्यानंतर गणपत आपयांना एक वेच निर्माण झाला. आणि अशाच अनेक लीळांमधून परमेश्वराने अनेक सद्भक्तांना सन्निधानात आणलेलं आहे. बाईसांच्या बाबतीत तसंच झालं. ज्या बाईसांकडं ज्या बोनेबाया गेल्या, त्या बोनेबायांनी स्वामींचं वर्णन केलं आणि त्या वर्णनावरून बाईसांना वेध झाला, आवडी निर्माण झाली, आणि त्यांनी देवाला शोधण्यासाठी आपल्या मठातून बाहेर गमन केलं आणि देवाची भेट झाली. तसंच इथं पण झालेलं आहे. औसा ह्या वर्णन करतात आणि त्या वर्णनातून त्यांना ज्या आश्चर्यकारक अशा लीळा त्या सांगतात. त्यातून त्या गणपत आपयांना एक आश्चर्य वाटतं आणि वेच वाटतो, आवडी वाटते, आणि देवाचं दर्शन घ्यावं असं त्यांना असं वाटतं. आणि मग ते म्हणतात हा आई, तर मग देवाच्या दर्शनाला येऊ का, आम्ही देवाचं दर्शन घडवा म्हटले आम्हाला, आम्ही पण येतो दर्शनाला. तर औसा स्पष्ट सांगतात नाही रे बा म्हटले,
ती गंभीर वस्तू आहे, गहन वस्तू आहे. तिथे राजा रंकाची बरोबरी आहे म्हटले. तिथं राजा काय रंक आहे. श्रीचक्र स्वामींच्या ठिकाणी मान्यता नाही, आगत स्वागत नाही, सन्मानपूर्वक वाटं लावणं नाही. त्याच्यामुळे तुम्ही राजमान्य ब्राह्मण आणि तुम्ही ती अपेक्षा जर करत असाल तर आमच्या देवाकडं तसं काही नाही आहे म्हटले. तिथं राजा काय रंक काय सारखाच म्हटले. कारण औसांना ह्या आजपर्यंत देवाच्या सन्निधानात राहिल्यानंतर या थोडीशी जी समज आलेली, त्या समजातून तिनं स्पष्ट सांगितलं का आपण हे एवढे राजमान्य ब्राह्मण आहे, श्रीमंत आहे, यांना घेऊन जायचं आणि त्यांना मान्यता नाही आली तर ते व्हायचे नकारात्मक विचारांनी, निगेटिव्ह किंवा विपरीत. त्यामुळं औसा मातेने त्यांना स्पष्ट सांगितलं का तिथं असं काही नाही आहे. आणि ते सांगितल्यानंतर ते म्हणतात, आई काय करायची आम्हाला मान्यता, आम्हाला फक्त दर्शनच हवं म्हटले. आणि मग ते म्हटल्यानंतर औसा म्हणाल्या, हो का रे, तर मग चल. औसांचं असं होतं की देवाला विचारते, परवानगी घेते, मग देवाने सांगितलं, विनंती करते, तर मग तुम्हाला घेऊन जाईल असं काही नव्हतं, चल लगेच, अशा पद्धतीनं. तेच जर आचार्यांच्या बाबतीत विचारलं कोणाला तर आचार्यांच्या नाही, आम्ही देवाला विचारतो, विनंती करतो, त्यांनी परवानगी दिली तर तुम्हाला घेऊन जाऊ. अशा पद्धतीनं हा जो फरक आहे हा बोधाच्या लक्षणं आहे. ज्याला बोध झालेलं त्याचं वागणं, त्याचं बोलणं, त्याचं वागणं वेगळं असतं. आणि जो वेद आहे, आवडी आहे, त्याला मात्र त्याचं वेगळं असतं. त्याला वाटतं हे सर्व आपलंच आहे ना, आपण देवाचे देव आपला. त्याच्यामुळं ज्ञानाच्या माध्यमातून तो भाव निर्माण होणं एवढं सोपं नाही आहे. परंतु औसा ह्या वेदवंत असल्यानंतर तिनं तसा कोणत्या विकारचा सोपस्कार केला नाही. म्हटले चल मग लगेच. अशा पद्धतीनं सर्वज्ञांच्या दर्शनाला गणपती आपू यांना त्या घेऊन आल्या. सर्वज्ञांचं त्यावेळी सिंह नारायणाच्या अंगणात गरुडाच्या पाठीस टेकून पूर्वाभिमुख आसन होतं. त्यांनी पान सुपाऱ्या भेट दिल्या, दंडोत घातले, सिंचारावर मस्तक टेकवलं आणि सर्वज्ञांनी गणपत आपू यांची खूप अशी विचारपूस केली, पुष्कळ मान्यता पण केली. आता देवाला माहीत आहे समाज व्यवस्था काय आहे, सृष्टी व्यवस्था काय आहे, कोणाची मान्यता करायची, कोणत्या पद्धतीनं राहायचं. आणि देवाचं हे नियोजनबद्ध कार्यक्रम आहे. औसा ह्या जाणार त्यांच्या भिक्षेला, त्या बडबड करणार, त्या बडबडीतून गणपत आपणना वेद होणार, गणपत आपे होणार, भविष्यात गणपत आपयांना वेद झाल्यानंतर गणपत आपे पूजने माईम भटांना आपल्याजवळ आणणार. हे सारं नियोजनबद्ध कार्यक्रम आहे देवाचा. आपल्याला असं वाटतं का हा योगायोग आहे. योगायोग आपल्या जीवनातही नाही, इथून मागे घडला नाही, इथून पुढे घडणार नाही. परमेश्वराचा हा सारा जी स्क्रिप्ट आपण म्हणतो ना लिहिलेली आहे, त्या पद्धतीनं हे कार्य चालू असतं. फक्त आपला प्रयत्नातून त्या स्क्रिप्टमध्ये थोडाफार बदल होत असतो. आपली आर्तता, आपला प्रयत्न, आपलं चतुर्विध दुःख, त्यातून अयोग्यता नसून योग्यता निर्माण होणं, आणि त्या योग्यतेतून परमेश्वर या स्क्रिप्टमध्ये बदल करतात की या जीवाला द्यायचं काय आहे. आणि त्या पद्धतीनं परमेश्वरांनी हे सारं नियोजन केलेलं आहे. आणि मन गणपत आपू यांची देवाने विचारपूस केली, पुष्कळ मान्यता केली, जवळ बसवले, थोडा वेळ मंगल अवसराचा लाभ पण दिला. त्यामुळे त्यांना फार सुख पण झालं. थोडक्या स्थितीचा एक थोडासा अनुभूती त्यांना दिली आणि त्यामुळे त्यांना सुख झालं. अशा पद्धतीनं सर्वज्ञांनी मग थोड्या वेळानंतर गुंफेत गमन केलं. गणपत आपू तिथंच होते, कारण त्यांना ते सुख वाटत होतं. देव जरी उठून आले तरी गणपत आपू तिथं सुखामध्ये रममान झालेले आहे. आणि त्यांचा सन्मान बघून औसांना स्थितीचा संचार झाला. औसांना वाटलं का बरं झालं, मी तर यांना सांगितलं होतं सन्मान होणार नाही, मानपान, पण देवाने तर सन्मान केला, ते शांत बसलेले आहे. आणि औसांना देवाने स्थिती दिली. आता अप्रत्यक्षरित्या गणपत आपल्याला देवाला जाणीव आणि समज करून द्यायची आहे, ज्ञान द्यायचं आहे. परंतु त्या जीवाची चिकित्सा, ज्या जीवाचा अप्रयत्न कसा जीवाला देवापासून, परमेश्वरापासून थांबवतो, हे आपल्याला लगेच गणपत आपू यांच्या माध्यमातून कळेल. औसांना स्थितीचा संचार झाल्यानंतर त्या सिंहनारायणाच्या दारात बाबळीचं झाड होतं, त्या झाडावर चढल्या. त्यावर त्या चढल्यानंतर बसून स्तुती करू लागल्या देवाच्या. स्तुती करताना त्या म्हणू लागल्या, गोसावी जणू काही कामधेनू म्हटले, देव कल्पतरू, देव चिंतामणी. औसा जसजशी स्तुती करायच्या तसतसे गणपती आपू सुद्धा म्हणायचे, हो हो, खूप खूप आश्चर्य, खरंच देव असेच आहे, देव चिंतामणी आहे, देव कल्पतरू आहे, देव हे आहे, देव ते आहे. जशी जशी औसा स्तुती करायच्या तशा तशा गणपती आपू त्यांच्या हाला हा म्हणत होत्या. त्यांनी काही म्हटलं नाही की ती असं नाही आहे का तसं नाही आहे, ते पण ते हान म्हणत होते. आव्वादेवी असं काय, आव्वादेवी असं का, असं म्हटल्यानंतर गणपती आपू समाधानी व्हायचे, त्यांनाही प्रसन्नता वाटायची आणि ते बी त्या हाला हा म्हणत होत्या. आणि देव त्यानंतर इतक्यात तिथं सर्वज्ञांनी गमन केलं. देव आतमध्ये गेले होते तेव्हा हा प्रकार घडला आणि देव आता पुन्हा आलेले आहे. आणि दारात उभे राहून सर्वज्ञांना, भटो तुम्ही विद्वान, तुम्ही शास्त्र जाणता आहात आणि तुम्ही पंडित असतानाही ही औसा जी आहे ही बाई माणूस आणि ही जे काय स्तुती करत आहे, तुम्ही काय समाधान मानत आहात म्हटले.
तुम्ही ती म्हणताय त्याच्यामध्ये हा कशाला हा म्हणताय, तुम्ही हे समजायला पाहिजे. तुम्ही बुद्धिवादी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही पंडित आहात आणि तुम्ही शास्त्र जाणता विद्वान आहे म्हटले. देवाने त्यांना सांगितलं, रोमांचित काय होता म्हटले, आठही सात्विक प्रगट आहेत म्हटले. जसा कल्पतरू, परमेश्वर काय कल्पतरू म्हटले, ते काय झाड आहे का परमेश्वर म्हटले. इंद्रादिकांची घरचं एक झाड आहे म्हटले ते. परमेश्वर काय कामधेनू आहे म्हटले, ते तर एक जनावर आहे म्हटले. इंद्रादिकांच्या घरातील एक ढोर आहे म्हटले. चिंतामणी काय एक दगड आहे म्हटले. आणि मग अचितांत शक्ती परमेश्वर आणि के चिंतामणी काय कामधेनू. सकळ जीवाचं चिंतन करून जीवाचं उद्धरण करणारा तो परमेश्वर कुठं, आणि हा चिंतामणी कुठं, कामधेनू कुठं म्हटले. तुम्ही विद्वान आहात, या गोष्टी तुम्हाला कळायला पाहिजे. आता ती जी औसा आहे ती बाई माणूस आहे, ती बडबड करू राहिली आणि तुम्ही तिच्या हाला हा म्हणताय म्हटले. देव काय दगड आहे, देव काय ढोर आहे, देव काय झाड आहे म्हटले. असं देव आता त्यांना समजून सांगताय, निरूपण करताय. तर ते नित्यमुक्त नित्यव्यापक परमेश्वर हा नित्यव्यापक आहे, नित्य मुक्त आहे आणि त्याला तुम्ही दगड म्हणता. अनंत शक्ती परमेश्वर सकाळची विषय व्यवस्था करते आणि तो परमेश्वर जो आहे तो अनंत जरी असला तो सकाळची विषय व्यवस्था तो करतो, असं निरूपण सर्वज्ञांनी गणपत आपणना केलं. आणि आता मात्र तुम्ही जी चुकी केलेली त्या चुकीचं प्रायचित्त तुम्हाला घ्यावं लागेल असं स्पष्ट परमेश्वराने सांगितलं. यांना हे करा म्हटले, ठराविक वेळ पाण्यात बसण्याची शिक्षा सर्वज्ञ त्यांना करतात आणि तुम्हाला माहीत आहे की ती शिक्षा करायची आणि ही चुकी कशी तुम्ही करताय, त्या चुकीचा दंड काय आहे, असं देवानी गणपत आपणना सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं. त्याच वेळेस औसांची स्थिती मात्र भंगली. स्थिती भंगल्याबरोबर तेव्हा औसा म्हणते, जी स्वामी जगन्नाथ हा राजमान्य ब्राह्मण आहे, त्याला आम्ही आणलेलं आहे, त्याच्यामुळं असं काही करू नका म्हटले. ते जे बी करायचं ते मला करा, कारण मी आणलं आहे, मी तुम्हाला विचारलं नाही, काही नाही, आणि मीच बडबड केली, त्याच्यामुळं यांनी हा म्हटलं, तर जी शिक्षा करायची ती मला करा. आता औसांमध्ये हा एक संस्कार पण होता. ती दुसऱ्याविषयी एक आदरभाव पण करत होती. आणि मग गणपत आपणच्या बाबतीत ती म्हणते की जे करायची शिक्षा ती मला करा, यांना काही करू नका, हे राजमान्य ब्राह्मण आहे, असं म्हणून त्या खाली उतरल्या, दंडदासी चरणावर मस्तक टेकवल्या आणि मग देवाने सुद्धा ते मान्य केलं. परंतु अप्रत्यक्षरित्या गणपत आपणना जाणून करून दिली की तुम्ही राजमान्य ब्राह्मण आहात, तुम्ही विद्वान आहात, तुम्ही पंडित आहात, शास्त्र जाणता, म्हणून तुमचा आम्ही आदर सत्कार केला. परंतु जर तुम्ही चुकी करत असाल त्या चुकीचा दंडही आम्ही करू शकतो. त्यावेळेस तुम्ही राजमान्य ब्राह्मण आहे आम्ही आमच्या ध्यानीमनी पण राहणार नाही. त्याच्यामुळे ही जाणीव गणपत आपणना करतानाच परमेश्वर कोण आहे हे तुम्ही जाणता आणि तुम्ही हे जाणलं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे. परंतु त्यांनी पुढं काही चिकित्सा केली नाही, चर्चा केली नाही. त्या चर्चेतून स्वामी श्री चक्रधर हे परमेश्वर आहे का हे जाणून न घेता मात्र तसेच ते राहिले. एके दिवशी असा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे, दुपारती मंगळारती झालेली आहे आणि मग सर्वज्ञांनी विहरणाला नदीकडे गमन केलं. पिंडावर आसन झालं. आता हे गणपत आपण मधून देवाकडे यायचे, चर्चा करायचे, परंतु चर्चा करण्याच्या पाठीमागे जो प्रश्न त्यांचा विचारायला पाहिजे, त्यांनी जी चिकित्सा करावी ती न करता देव मात्र त्यांना ते निरूपण करत होते. आणि त्या निरूपणाचा वेध त्या गणपत आपणवरती झालेला होता की परमेश्वर स्वामी श्री चक्रधर हे परमेश्वर ईश्वर पुरुष असावेत, अशी एक मान्यता त्यांच्या मनामध्ये होती. आणि सुंदर कशी मराठी बोलतात, किती सुंदर बोलतात, किती सुंदर निरूपण करतात, याचा प्रभाव गणपत आपणवरती झालेला होता. आणि म्हणून ते मधून देवाच्या दर्शनाला येत होते. औसा मात्र तिच्या पद्धतीनं वागत होती, राहत होती, भिक्षेला जात होती. असंच एकदा ती देव विहरणाला नदीकडे गमन केलेले आहे, पिंडावर आसन झालेले, सर्वज्ञ परावर निरूपण करीत होते आणि पाण्याचा खळखळ आवाज येत होता. तर नदीच आहे ती गोदावरी आणि त्या गोदावरीतून पाण्याचा खळखळ आवाज येत असल्यामुळं त्यामुळे निरूपण परमेश्वराचं जे आहे ते चालू असलेलं हे भक्तांना काय ऐकू येत नव्हतं. महादाईसा तक्रार करते देवाला, जी पाण्याच्या आवाजामुळे काही ऐकू येत नाही म्हटले, पाण्याचा आवाज होत आहे म्हटले. आणि मग देव काय म्हणतात, नाही का, जा त्यावर शेला पसरा. आणि परमेश्वराने आपल्या अंगावरचा जो शेला असतो, कपडा असतो, उपर न म्हणतात, ते औसांकडे दिलं आणि ते म्हणतात जा त्या पाण्याच्या ठिकाणी तो शेला पसरा म्हटले. औसांनी ते जाऊन त्यावर शेला पसरला. आडवा घातल्याबरोबर पाण्याचा जो होणारा आवाज आहे तो बंद झाला. त्यामुळे भक्तजनांना आश्चर्य वाटलं. सर्वांना परमेश्वरांनी निरूपण केलं, सर्वांनी निरूपण ऐकलं. महादाईसा म्हणलं, हे काय जी शेला इकडे आलाच नाही म्हटले. जसं आता एखाद्या पाण्यात आपण जर एखादी वस्तू टाकली तर ती वात पुढं जाते, ती निघून जाते, ती काही एकाच ठिकाणी राहते का. परंतु महादाईसाला तो आश्चर्य झाले. महादाईसाला अजूनही बोध झालेला नाही आणि अनेक आश्चर्यजनक लीळा महादाईसा बघते तरी अजून बोधाची वेळ तिची आलेली नाही आहे. ज्यावेळेस तिची वेळ येईल त्याच वेळेस परमेश्वर बोध देईल. परंतु ह्यातून त्यांना जो आवड आहे, जी वेद आहे, जो वेच आहे तो परमेश्वर निर्माण करतात. त्यांच्यामधली जी अयोग्यता आहे
ती अयोग्यता नसून योग्यता निर्माण करायचं काम परमेश्वर करू राहिले आणि मग त्यानंतर त्यांना बोध होणार आहे. आता आचार्यांना मात्र त्यांच्याबरोबर बोध झालेला आहे, परंतु महादाईसाला अजून बोध झालेला नाही. महादाईसा म्हणते, देवा तो शेला जो टाकला तो इकडं आलाच नाही, म्हणजे वाहत आलाच नाही म्हटले, तो तिथंच आहे. आणि हे काय जी शेला इकडं आलाच नाही. आणि मग देवा आऊ नायकांचं सामर्थ्य म्हटले, आयुकांचं नायकांचं सामर्थ्य म्हटले, त्या सामर्थ्यामुळे ते आला नाही. बघा, देव अनंत ब्रह्मांडाचे नायक आणि औसाला सामर्थ्यवान म्हणतात आणि औसांमुळं हे झालेलं आहे असं सांगतात, परंतु औसांना ते भान आहे. मात्र औसा म्हणते, अव्यचं काय सामर्थ्य असणार देवा, आमच्यामध्ये काय सामर्थ्य, हे स्वामी जगन्नाथाचं सामर्थ्य, तुमचंच सामर्थ्य आहे आणि यावरती परमेश्वर हे तुमच्या कृपाप्रसादाने आहे, तुमच्या श्रीचरणाच्या सामर्थ्याने आहे असं म्हटल्यानंतर देवसुद्धा प्रसन्न होतात. औसा मात्र याचं भान ठेवून ती काही स्वतःकडे क्रेडिट घेत नाही. अज्ञानी जीवांकडं जर एखादी स्तुती जर केली तर तो लगेच फुगून जातो, हा बरोबर आहे, मी केलं, माझ्यामुळं झालं, माझं सामर्थ्य आहे, माझ्यामुळं तुम्हाला असं भेटणार आहे, फायदा झालेला आहे, मी होतो म्हणून ते केलेलं आहे. हे जे अज्ञानपणाचं लक्षण आहे. ज्ञानाचं लक्षण, बोधाचं लक्षण, वेदाचं लक्षण हे मात्र आपल्याला चरित्रातून अनेक सद्भक्तांच्या माध्यमातून येतं. औसांना बोध जरी नसला तरी पण आवडी असल्यामुळं त्यांना ती जाणीव झालेली होती आणि त्या जाणीवेतून देवाचं सामर्थ्य आहे. हे काही माझं सामर्थ्य नाही, परंतु देव तिला मोठेपण देत आहे, म्हणजे थोडक्यात काकू करताय, छोट्याला मोठं म्हणणं. आणि त्या पद्धतीनं देव कसा आदर करताय औसांचा हे आपल्या लक्षात येईल. निरूपण संपल्यावर सर्वज्ञांनी शेला आणायला लावलं. नायिका जा तो शेला आणा. औसाने तो जाऊन आणला आणि पाण्याचा आवाज पुन्हा सुरू झाला. त्यानंतर सर्वज्ञांनी गुंफेत गमन केलं. म्हणजे अशा अनेक वेळेच्या माध्यमातून ह्या जीवांना आश्चर्यजनक गोष्टी दाखवायच्या. अलौकिक असं दाखवल्यानंतर त्यांना वेच आवड निर्माण करायची, त्यांची अयोग्यताही ती नासवायची आणि त्यातून मीपणा जो आहे, अहंता जी आहे, अज्ञान जे आहे ते नासून बोधाला पात्र करायचं काम परमेश्वर सतत करत असतात. कालही करत होते, आजही करताय, उद्याही परमेश्वर हे अखंडितपणे हे कार्य चालू आहे. फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे. वेळ काळ परिस्थितीनुरूप आपण निर्णय घेतला, आपला प्रयत्न, आपली चिकित्सा आपण निर्माण केली आणि आपल्यामध्ये अंतर्बाह्य बदल करून शुद्धीकरणाकडे जर आपली वाटचाल असली तर नक्कीच परमेश्वर आपल्याला ह्या योग्यतेचं बनून परमेश्वराच्या सन्निधानात, ज्ञानाला, प्रेमाला आपल्याला पात्र करू शकतात. एके दिवशी असं सर्वज्ञांचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. पूजा अवसर झालेला आहे आणि सारे जे सद्भक्त आहे आपापला व्यापार करताय, कोणी भिक्षेला जात आहे. औसा मात्र नदीकडे गमन करतात. परमेश्वर पिंडाकडे आसन झालं. त्या दिवशी आषाढी सोमवार होता, महापरिनिवृत्ती. रामाने दशरथाचं जे पिंडदान केलेलं आहे तो दिवस होता आणि त्या लौकिक श्रेष्ठ तीर्थ म्हणून प्रसिद्ध डोमेग्राम होतं. त्यावेळेस हे सारे जे आजूबाजूचे जे गावातले लोक आहे, ब्राह्मण आहे, हे जे कर्मकांड वगैरे करायला गंगेवरती यायचे, तसे त्या दिवशी आज झाले. त्यामुळे तिथे पुष्कळ लोक जमले होते आणि औसा पलीकडून आल्यानंतर गेल्यानंतर कुणी आंघोळ करतंय, कुणी हवन करतंय, कुणी तर्पण करतंय, कुणी तिळांचं तर्पण करतंय, कुणी पिंडदान करतंय. औसांनी पाहिलं आणि औसांनी पाहिल्यानंतर आता त्यांना बोध नसल्यामुळं त्यांच्यामध्ये सहजच एक विचार येतो, ते त्रिगुणात्मक सत्व जे आहे, बोध नसल्यामुळं निर्गुण जे सत्व आहे ते भरू शकत नाही. जेव्हा बोध होतं तेव्हा निर्गुण सत्व भरतं. आता तिला बोध नाही, परंतु त्रिगुणात्मक सत्व तिला भरतं आणि ते हृदय भरून आल्यावर तर ती म्हणती, लेकही मीच, मुलगाही मीच. तिच्या आईवडिलांना ती एकटीच असल्यामुळं तिला वाटतं की मला तर काही भाऊ नव्हता किंवा जरी असला तरी आज मात्र माझं कर्तव्य, मीच लेक आहे आणि मीच मुलगा आहे. तर बिचारे पित्रे जे आहे मुक्तीसाठी उत्सुक झाले असतील तर त्यांचं कोण करणार, त्यांचं मीच करणार आणि माझं ते कर्तव्य आहे, मी केलं पाहिजे. अशा पद्धतीने तिच्या मनामध्ये एक भाव निर्माण झाला. त्या वातावरणाचा तिच्यावरती परिणाम झाला. त्रिगुणात्मक सत्व तिच्यामध्ये भरलं आणि ती एक विचार करते की आपण ते केलं पाहिजे. म्हणून ती एका ब्राह्मणाजवळ जाते. हाय रे, पिंडदान करशील का म्हटले. आता तो तिथं त्याच्यासाठीच आलेला होता. हो आई म्हटले, करीत. मग औसांनी आता त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागेल. तर औसांनी काय केलं, तिकडं याच्यामध्ये गेली, गुंफेमध्ये कणिक आणले, म्हणजे पीठ आणलं. सर्वज्ञांचा बैरवास नेसण्याचं वस्त्र होतं तिथं, ते ब्राह्मणाला ते घेऊन आलं आणि ब्राह्मणाला त्याच्या बदल्यात देऊन टाकलं. हे वस्त्रच्या बदल्यात तू पिंडदान कर. त्याच्याजवळ पिंडदान करवीत होती. त्याला त्याचं नाव सांगत होती. भटोबासांनी पाहिलं. आता भटोबास ते पाहतात काही काय करते, भटोबासांचं लक्षच असायचं आणि ती पाहिल्यानंतर भटोबासांनी त्यांच्याजवळ लक्षात आलं. औसा त्यांच्याजवळ त्या गेल्या आणि औसांना हटकवलं, कटकवलं. काय करताय तुम्ही म्हटले. आणि मग ती म्हणते, अरे ना बा नागना, बिचाऱ्यांना कुणीच नाही म्हटले, आमचे जे पूर्वज आहे त्यांना कोणीच नाही, लेकही मीच, मुलगाही मीच.
त्याच्यामुळे ते आसुसलेले आहे, त्यांना मुक्ती पाहिजे आणि म्हणून हे मी करते, तर तू काही श्रीचक्र स्वामींना सांगू नको बरं का, असं ती भोळ्या भाबड्यापणाने आचार्यांना सांगते. परंतु आचार्य ताबडतोब लगेच देवाकडे येतात. सांगावायला लवकर आल्यानंतर जी जी पाहिलं का म्हटले, ह्या आऊयांनी करणी गोसाव्यांनी दिलेलं सर्व वस्त्र एका ब्राह्मणाला दिलं, कणिक नेलं आणि त्यांच्याकरवी पिंडदान करीत आहे म्हटले. ते देवाला ती आचार्य सांगतात आणि परत त्यांच्या पूर्वजांचं नावं सांगताय, ते पिंडदान करून घेताय. सर्व ते बाईसांकडून एक दाम घ्या म्हटले आणि एक दाम तो तुम्ही घेऊन जा. त्या ब्राह्मणाला जे वस्त्र ते आऊसांनी दिलेलं आहे त्याच्या बदल्यात ते दाम द्या आणि ते वस्त्र घेऊन या म्हटले. आव्याला बोलवा म्हटले. हो का जीवन भोटोबास गेले, त्या ब्राह्मणास दाम दिला आणि आव्यांना बोलून वस्त्र घेऊन आले. आऊसाही आल्या, दंडोदक श्री चरणावर मस्तक टेकवलं. जी जी स्वामी जगन्नाथा, लेकही मीच. आता तिला विचारायच्या अगोदर तीच सांगायला लागली, लेकही मीच, मुलगाही मीच, कुणीही पिंड घालणार नाही, बिचारी पित्र आशाळभूत आहेत, त्यामुळं ते माझंच कर्तव्य आहे, त्यांना काढण्यासाठी मुक्त करण्यासाठी मी ती करत होते देवा. अशा पद्धतीनं ती लगेच स्वतःचं स्पष्टीकरण देवाला सांगायला सुरुवात करते. आता सर्व त्या नायिका, तुम्ही कोण आहात? तुम्ही दीक्षितांची कन्या, उपासनेंची सून, नाथपंथांचा उपदेश, चातुर्वर्णात भिक्षा मागतात आणि पाणी भात जेवतात, अशा तुम्ही, त्यात आमचं दर्शन, आमचं सन्निधान, त्यामुळे तुम्हाला काहीच होणार नाही का? आणि त्यांनाही काही होणार नाही का म्हटले. त्यासाठी हे करण्याची गरज आहे का म्हटले. हे करावं वाटलं का? हे करण्याची काही आवश्यकता आहे का? हे काही करण्याची गरज नाही. परमेश्वराचं जे आहे चतुर्विध मार्गाच्या ठिकाणी जर तुम्हाला करायची इच्छा असेल तर तुम्ही इथं करा. बाकी कर्मराटीतलं काही करण्याची गरज नाही. यातून आपल्याला खूप मोठं तत्त्वज्ञान परमेश्वर सांगतात की जर परमेश्वराचे आपण आहोत, आपल्याला परमेश्वराने बोध दिलेला आहे, परमेश्वराची ओळख, परमेश्वराची जाणीव आपल्याला करून दिलेली आहे, तर आपल्याला ह्या बाकीचे सारे कर्मकांड जे आहे परंपरेने आलेले ते आपल्याला काही करण्याची गरज नाही. पण तरीही आपलं अज्ञान असेल आणि आपल्याला तसं वाटत असेल, मनात भीती आहे, गैरसमज आहे, संभ्रम आहे, तो बोध एवढा पक्का नाही आहे, परिपक्व नाही आहे आणि आपल्याला करायचं जर वाटत असेल तर देव म्हणतात तुम्ही इकडं तिकडं करण्यापेक्षा मग आमच्या ठिकाणी करा. अर्थात मग आपण परमार्गाच्या ठिकाणी करतो आणि त्याच अनुषंगाने आपल्या धर्मामध्ये कर्मकांड निर्माण झालेले आहे. परंतु ते कोणासाठी? जे अज्ञानी लोक आहे, ज्यांना बोध नाही, बोधाचं लक्षण त्यांच्यामध्ये दिसत नाही, त्यांच्या मनामध्ये भीती आहे, संभ्रम आहे, त्यांच्यासाठी आहे. मग त्या माध्यमातूनच मग विडेवाणे आहे, पारायण करणे आहे, पंचावतार उपार करणं आहे किंवा अनेक जे कर्मकांड, नारळं बांधणं आहे, त्यातून नवस तापास उपास तापास करणं आहे, ऋतवैकल्य करणं आहे, हे इकडं तिकडं करण्यापेक्षा देवाच्या ठिकाणी करतात. परंतु ही करणारी मंडळी कोण आहे? ही अज्ञान आहे. आणि करून घेणारी जी मंडळी आहे ती मात्र जर भिक्षुक असेल तर त्यांच्यामध्ये काही फरक नाही राहिला. तुम्ही त्यांना निरूपण केलं पाहिजे. साधू संतांकडे आपण गेल्यानंतर साधू संतांनी निरूपण केलं पाहिजे, करण्याची आवश्यकता नाही, पण जर तुम्हाला करायची इच्छाच असेल तर तुम्ही करू शकता आणि तुम्ही करा. परंतु आज अशी परिस्थिती आहे का हे करून आम्ही घेतो, आम्ही करतो अशी जाहिरात करणारेही भिक्षुक आपल्याला दिसतात. ते मात्र चुकीचं आहे. त्यांच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. अर्थात आपल्याला काही करण्याची आवश्यकताच नाही आहे. ज्या मिनिटाला आपण परमेश्वराचे बोधवंत झालो, परमेश्वराने म्हणितलं ते आपण करायला लागलो, त्या मिनिटाला आपल्याच निमित्ताने आपले आईवडील असतील, आपले संबंधी असतील, त्यांनासुद्धा ते गोमटं परमेश्वर देतात. आणि याच्या अनेक अशा कितीतरी लीळा आहे. यातून परमेश्वर महादाईसांच्या माध्यमातून आपल्याला ती लीळा येणारच आहे का महादाईसा देवाला तक्रार करते की आमचे जे वाईनायक, आमचे जे वडील आहे ते म्हणतात रुपी वाया गेली. देव म्हणतात तुमच्या निमित्ताने त्यांचं काय गोमटं होणार आहे आणि तुमच्या पूर्वजांना काय गोमटं होणार आहे हे त्यांना काय माहिती. म्हणजे अर्थात परमेश्वराच्या सन्निधानात आल्यानंतर, भक्त आपण झाल्यानंतर आपल्याला बाकीच्या काही करायची गरज नाही. कारण परमेश्वर सांगतात की सगळ्यांची विषय व्यवस्था आम्ही करतो. गणपत आप यांच्या माध्यमातून देव सांगतात सगळ्यांची विषय व्यवस्था आम्ही करतो. याचा अर्थ काय? आपण फक्त देवाचं होऊन राहायचं आहे, देवाचं म्हणितलं ते आपण करायचं आहे. आणि ते जर आपण केलं तर आपली जी बी विषय व्यवस्था आहे, जी बी आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, हे परमेश्वर जबाबदारी घेऊन ते पूर्ण करतात. त्यामुळे आपल्याला त्याची कोणत्या प्रकारची गरज नाही. आणि म्हणून देव त्यांना समजावतात का तुम्ही असं करायला नाही पाहिजे, तुम्हाला जे करायचं ते आम्हाला विचारा किंवा आमच्या ठिकाणी करा, तर हे करण्याची गरज नाही. आणि अशा पद्धतीनं परमेश्वराने हे निरूपण आपल्याला अप्रत्यक्षरित्या केलेलं आहे. म्हणून आपण कर्मकांडातून बाहेर पडलो पाहिजे, या अंधश्रद्धेतून, या परंपरेतून आपण बाहेर पडलो पाहिजे. आणि परमेश्वराने सांगितलेलं जे ज्ञान आहे, तत्त्व आहे, सिद्धांत आहे, या सिद्धांतानुसार अनन्यभावी परमेश्वराला शरण जाऊन एकनिष्ठ भक्ती आपण केली पाहिजे. आपल्या प्रार्थनेत परमेश्वर वश होतात. म्हणून आपल्या प्रार्थनेमध्ये आपण परमेश्वराला प्रार्थना करून जे बी आपल्या मनामध्ये आलं
ते आपण केलं पाहिजे. एक कर्मकांडातून आपण बाहेर पडलो पाहिजे. एके दिवशी सकाळचा पूजा अवसर झालेला आहे. परमेश्वर ओसरीत आसनस्थ झालेले आहे. सर्वज्ञ म्हणाले, नाही का अन्नछत्रात जा म्हटले. आता तुम्ही काय करा, तुम्ही इथं गुपचूप बसण्यापेक्षा अन्नछत्रात जा म्हटले. तुमची मानसिकता जी आहे तिथून भिक्षांना आणा, मग तुमचे पिंडदान सफल करू म्हटले. म्हणजे देव काय म्हणतात की तुम्ही जा भिक्षा मागा आणि तुमचं जे पिंडदान आहेत, कारण तिला जरी समजावलं तर तिच्या मनामध्ये ते आहे, कारण ती बोध नाही आहे, तिला ती जाणीव नाही आहे की हे तर करायला तर पाहिजे, देव तर नाही म्हणताय, मग आता आम्ही काय करावं. अशा मनात तिच्या मनामध्ये जे आहे ते जाणीव परमेश्वरांनी लक्षात घेतल्यानंतर देव सांगतात का जा तुम्ही. आऊसा म्हणलं हो काजी, स्वामी जगन्नाथाच्या प्रसादाने पित्रांची तृप्ती होईल म्हटले. म्हणजे आता एवढं सांगूनसुद्धा परमेश्वराती प्रश्न विचारते की स्वामी जगन्नाथा श्री चक्रधरा, तुमच्या कृपाप्रसादाने जे आमचे जे पूर्वज आहे ते पूर्वज जे आहे पित्र आहे त्यांची तृप्ती होईल का म्हटले. म्हणून दंडोत घातले. आऊसांनी विनंती केली, स्वामी जगन्नाथा मला नागदेवा करून नदीच्या पलीकडे पोचवावे म्हटले. आता नदी आहे, पाणी आहे आणि त्यांना तिकडं जायचं म्हटल्यानंतर मला काही जाता येत नाही, तर नागदेवाच्या करवी म्हणजे त्यांच्या माध्यमातून मला तिकडं पोचवा म्हटले. सर्वजण वानऱ्या, तुम्हाला नदीच्या पलीकडे काही काम आहे का म्हटले. देवसुद्धा विचारतात तुम्हाला काही काम आहे का. वटवानले जी वस्त्र आणायला जायचं आहे म्हटले. सर्वजण वस्त्र आणायला जाल तेव्हा नायकाला नदी पार पोचवा म्हटले. ज्यावेळेस तुम्ही जाल त्यावेळेस यांनाही घेऊन जा आणि नदीच्या पलीकडे पोचवा म्हटले. वटवानले हो काजी. वटवासाने त्यांना काशीला धरून नदी पार पोचवलं. वटवानले आऊ तू आलीस तर माझी वाट पहा आणि मी जर पुढं आलो तर मी वाट पाहीन. म्हणजे आता तिकडं गेल्यानंतर नदी पार केल्यानंतर आचार्य म्हणतात मी माझं काम करून येतो, तू तुझं काम करून ये. आणि तू जर लवकर आली तर नदीच्या तिथं तू वाट पाय, मी जर लवकर आलो तर मी वाट पाहीन. अशा पद्धतीने त्यांनी खानाखुणा एकामेकाला सांगितल्या. आपणही अशा गोष्टी करत असतो का कुठंतरी भेटायचं असेल तर ठीक आहे, तर अशा ठिकाणी भेटा. तुम्ही जर लवकर आले तर थांबा, नाही तर मी लवकर आलो तर मी थांबतो, मग आपण भेटल्यानंतर जाऊ. अशा पद्धतीनं आचार्यांनी सुद्धा तिला सांगितलं. औसा म्हणल्या हो का रे. मग औसा नाथो कोरच्या अन्नछत्रात गेल्या. आता तिथं जे अन्नछत्र चालू होतं त्या अन्नछत्रात गेल्या. तिथं विचारले हाय रे भात आहे का म्हटले. तर आऊ भात शिळा आहे म्हटले. आता तिथं नाथोवा होते आणि ते म्हटले हा भात आहे परंतु शिळा आहे. औसा म्हणल्या घेऊन ये रे म्हटले. जो असेल ते आण. शिळ्या भाताचा ढेपा आणला. औसांनी वस्त्र पसरलं. औसा म्हणाले आणखी भात आणा. आता भात आणायचा, किती आणायचा, काय आणायचा हे काही औसांना मात्र तो सेन्स नाही किंवा तो समज नाही, ती व्यवहारी बुद्धी नाही आहे. तो किती आणायला पाहिजे ती ढेपा मोठा आणला, कारण तो वाळून ठेवलेला होता. आजही काही कोकणपट्टीमध्ये जर तुम्ही गेले आणि भात जर उरला एखाद्या कार्यक्रमामध्ये तर ते लोक भात घेऊन जातात, वाळवतात, सुकावतात आणि त्याचे ढेपे करून ठेवतात आणि नंतर भाजीमध्ये टाकून ते खातात. तर त्या पद्धतीनं तो भात त्यांनी आणला, दिला. औसा म्हणते अजून आणा. त्यांनी आणखीन आणला. औसा म्हणल्या थोडंसं दही आणा. त्यांनी दही दिलं, मीठ लोणचं मागून घेतलं. गावात आणखीन दही मागितले. दही भात कालून वस्त्रात बांधून घेऊन आल्या. जे बी आहे ते भरपूर त्यांनी एकत्र केलं. देवानी फक्त भिक्षा सांगितली होती का तिथून जाऊन जे भेटेल ते घेऊन या. औसांनी मात्र पूर्ण गावामध्ये जाऊन मीठ आण, तिखट आण, लोणचं आण, दही आण, जे जे भेटेल ते आणलं आणि ते एकत्र कालवलं. पण आणून त्याच्यामध्ये ते गाथोडं बांधलं. भटोबासांनी बांधून घेऊन आल्या. तिथं थांबले. भटोबासांनी वस्त्र आणलं होतं. नदीचं पाणी वाढत होतं म्हणून भटोबा म्हणले आऊ चल चल, नदीच पाणी वाढते आहे, लवकर चल. अशा पद्धतीने ते दोघं बी पाण्यात शिरतात इकडे येण्यासाठी. भटोबासांची कास त्यांनी धरली. कासोटा धरला. नदीच्या मध्यभागी आले. पाण्याचा थांग काय लागेना, म्हणजे पाणी वाढलं आणि ते वाढल्यानंतर आता त्यांना स्वतःला पकडावं, आचार्यांना पकडावं का ते गाथोडं पकडावं असं ते औसांना झालं. कंठापर्यंत पाणी आले. भटोबास वाहू लागले. आता भटोबास काय म्हणतात, तुझं जे गाठोड आहे ते सोड तू, कारण त्याच्यामुळं आता आपण वाहतोय म्हटले. गाठोडं सोड वाहू लागलं म्हणले. औसा म्हणलेला हो का रे बाबा नागना. म्हणजे आता तिला बी नावल्यात झाला. म्हणले आता जर आपण वाहून गेलो त्याच्यापेक्षा ते गाठोडं सोडणं कधीही चांगलं. आणि औसाने दही भाताचे गाठोडे पाण्यात घातलं, हातात पदर धरला आणि ते सर्व जे पलीकडच्या काठापर्यंत बुचकळत गेले. त्यांच्या पायाला तळ लागला. आता कसं तरी ते आले. ठाव लागला. भटवास म्हणाले कटकट आऊ. देवाचं वस्त्र गेलं आणि तेवढं दही भातही गेला, तुझा देव भातही गेला. म्हणजे त्या पाण्यामुळं काय झालं का देवाचं जे वस्त्र आचार्यांनी आणलेलं होतं तेही त्यांचं त्या गडबडीत वाहून गेलं. आणि ते म्हणतात तुझा जो भात होता काय जे आणलेलं ते बी वाहून गेलं. औसा म्हणल्या नाही गेला रे बा नागना. भटोबासाने विचारलं कुठे आहे म्हणले. औसा म्हणल्या हा घे. आणि म्हणून काढून दिला. ओली वस्त्र पिळली. म्हणजे औसांनी काय केलं होतं की आचार्यांनी जरी सांगितलं
परंतु औसाने मात्र ते काही सोडलेलं नव्हतं. आणि आचार्यांना वाटतं ते वस्त्रही गेलं आणि भातही गेला, परंतु औसाने ते घट्ट पकडलेलं होतं, फक्त पाण्यात बुडून ठेवलं, जेणेकरून आचार्यांना वाटावं का आता हिनं सोडलेलं आहे, नाही तर ते ओरडले असते. अशी औसा व्यवहारी बुद्धी तिनं उपयोगी लावली होती आणि त्या पद्धतीनं ते तसंच आले, सर्वज्ञाजवळ आले, दंडोत घातला, श्रीचरणावर मस्तक टेकवलं, सर्वज्ञांसमोर दही भात ठेवला. बोटबासांनी मागचा सर्व नदीचा प्रसंग सांगितला का हिनं एवढं मागून आणलं, नदीला पाणी वाढत होतं, सर्व वृत्तांत सांगितला. मी हिला म्हटलं आपण वाहतोय, तू सोडून दे, तिनं काही सोडलं नाही. मला वाटलं सोडलं आणि नंतर तळ लागल्यानंतर, पाय टाकल्यानंतर आम्ही विचारलं तर मग ती दाखवते. हा सर्व वृत्तांत देवांना त्या आचार्यांनी सांगितला. सर्वांनी शांततेने तो ऐकला. आता देवालाही सर्व माहीत आहे, परंतु आचार्यांनी आपली कड केली. सर्व सांगितल्यानंतर सर्वज्ञांनी छिन्नस्थळीला गमन केलं. आसन झाल्यावर सर्वज्ञ म्हणले, पिंडदान का करीत नाही म्हटले, आता तू जे आणलंय ते कर म्हटले. जे करण्यासाठी सर्वज्ञांसमोर दही भाताचं गाठोडं ठेवलं. बाईसांनी ते सोडलं. सर्वज्ञांनी कृपादृष्टीने अवलोकून उपाध्यान करी सर्वांचे पिंड करवले. मग सर्वज्ञांसमोर दही भाताचा एक गोळा ठेवला. एक एक गोळा सर्वांसमोर ठेवला. देवाने सुद्धा तो जो गोळा आहे तो सर्वांसमोर सर्व भक्तजनांना बसवलं. उपासनीय मंत्र म्हणत होते, कारण आता देवाच्या सन्निधानामध्ये जे आहे सारे वेदोक्त ब्राह्मण आहे, त्यांना बोध नाही आहे. आणि मग ती समाजव्यवस्था, त्यांची मनधरणी, त्यांची मानमान्यता करण्यासाठी देवाने हे केलेलं आहे. आपण या लीळेचं प्रमाण घेऊन आपण जर असं करायला लागलो तर ते मात्र अन्यथा ज्ञान आहे, ते अज्ञान आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सर्वज्ञांनी सर्वांसमोर आरोगाना केली, गुळणा केला, विडा झाला. सर्वज्ञांनी नाही का तुमचं पिंडदान आम्ही सफल केलं. आता देवाच्या ठिकाणी देवाने ते करून घेतलेलं आहे आणि ते भिक्षेचं अन्न आहे. ऑलरेडी देवाने भिक्षेचं अन्न का आणायला लावलं, तिला सांगायला पाहिजे होतं का तुम्ही इथं बनवा ते आणि बनवून मग आम्ही ते करतो. पण नाही, भिक्षेचं अन्न अप्रत्यक्षरित्या आणि एक फक्त दाखवायचं काम केलं आहे देवानी. ते ऑलरेडी ते फक्त त्या अनुषंगाने ती एक पद्धत, ती एक रीत परमेश्वराने वापरली. ते मात्र जसे ब्राह्मण पिंडदान करतात त्यातला कोणत्याही प्रकारचा देवानी प्रकार केलेला नाही. फक्त औसांच्या मनातलं जे मनधरणी आपण जसं करतो, एक प्रोसेस जशी करतो ते देवानी केलेली आहे. आणि वरून त्यांच्या मनातला जो विकल्प आहे तो निघून जाण्यासाठी देव म्हणतात का तुमचं जे पिंडदान आहे ते आम्ही स्वीकारलं आणि तुमच्या मनातलं जी भावना आहे का तुमचे जे पित्र आहे ते मुक्त व्हावे, ते पण मुक्त झालेले आहे. त्याच्यामुळं तुमचं पिंडदान आम्ही सफल केलं म्हटले. अशा पद्धतीने देवानी ही समाजव्यवस्था, सृष्टीव्यवस्था, आजूबाजूचे जे सद्भक्त आहे त्यांची मानमान्यता, त्यांचे विचार, त्यांचा विकल्प जाण्यासाठी या अशा लीळा परमेश्वर करतात. परंतु या अशा लीळांचं प्रमाण घेऊन आपण मात्र असं कोणतंही कर्मकांड करू नये. आपल्याला त्याची आवश्यकता नाही. परमेश्वर समर्थ आहे. परमेश्वराच्या ठिकाणी आपण जे बी करायचं, जी बी प्रार्थना करायची ते आपण करावं. परंतु कर्मकांडात मग कोणीतरी सांगतं, अनेक सद्भक्त आम्हाला फोन करत असतात की आम्ही आत्ता उपदेशी झालो, परंतु पूर्वी मग असा नवस केलेला होता, असं झालेलं होतं, असं ब्राह्मणाने आम्हाला सांगितलं की तुम्हाला हे करावं लागेल, ते करावं लागेल, ते आमचं राहिलेलं होतं, तर ते आम्ही काय करावं, आता आमच्या मनामध्ये एक भीती आहे. तर मग आपण त्यांना हेच मार्गदर्शन करावं का आता ते करण्याची गरज नाही, पण तरी तुमची मानसिकता जर असेल तर तुम्ही एखाद्या स्थानावरती जा आणि तिथं तुमचा विडा अवसर, पूजा अवसर जे बी आहे ते करा. बाकी करण्याची आवश्यकता नाही. परंतु ज्ञानाची परिपक्वता किती आहे, बुद्धीची जी परिपक्वता आहे किंवा बोधाचं लक्षण त्याचं किती परिपक्व आहे यावरती या गोष्टी अवलंबून असतात. पण मार्गदर्शन करणाऱ्यांनी ते तशाच पद्धतीनं मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि या कर्मकांडातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही, अंधश्रद्धेतून आपण बाहेर पडत नाही, रूढी परंपरेतून आपण बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपल्यालाही परमेश्वर भेटू शकत नाही. म्हणून परमेश्वराने दिलेला जो बोध आहे त्या बोधाची जाणीव ठेवून परमेश्वरांनी म्हटलं ते आपण करावं, त्याग करावा, आचरणाच्या माध्यमातून अंतर्बाह्य बदल करावा आणि आपल्यामध्ये शुद्धता निर्माण करण्याचा आपण प्रयत्न केला तर नक्कीच परमेश्वर आपल्याला भेटेल. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.